श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते? पहिले तर आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपले प्रारब्ध असते, म्हणजेच आपल्या पूर्वजन्मीचे कर्म असतात. नंबर 2, आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. गुरुचरित्र आपल्याला हे शिकवतं, आपल्या मनात सतत शंका असतात, कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. नंबर 4, यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही ठिकाणी धावपळ करा. नंबर 5, मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात, पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही. त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते. इथेच गल्लत होते, पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्याला कळकळीतूनच होऊ शकते. नंबर 6, काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही, इतके क्रांतिकारी विद्वान गुरुचरित्रात आहेत. नंबर 7, आपली काही पापे असतात, ती आपल्याला मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करवतात, त्याला पर्यायी उपाय नाही. नंबर 8, नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही, आपापली जग रहाटी चालावी हेच सांगितले. नंबर 9, महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात, बाकीच्या घटना या घडत गेल्या, मुख्य कार्य ठरलेले होते. नंबर 10, अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. नंबर 11, विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे, अध्यात्म हा पाया आहे, पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते. आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे, पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मग व्हिडिओला एक लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.